मला सांगायला आवडेल की मी आज जे काही घडलो ना त्याच्यामध्ये माझ्या आईचा खूप मोठा वाटा आहे. कारण माझी आई नेहमी म्हणजे मी नेहमी सांगेल प्रत्येक पालकाला की तुम्ही तुमच्या मुलांना ना नेहमी मोटिवेट करा, नेहमी पॉझिटिव्ह बोला. मी माझी सुरुवात केली जे करिअरची ती खोबरा बर्फी विकून केली आणि दिवसाला मी 200, 300, 400 पॅकेट ते सायकलवर सेल करत होतो. नमस्कार, माझं नाव प्रमोद बडीगर. बाय प्रोफेशन मी एक न्यूट्रिशनिस्ट अँड हेल्थ एज्युकेटर आहे. माझ्याबद्दल सांगायचं झालं तर माझा जन्म पुण्याचाच आहे. माझं लहानपण संपूर्ण पुण्यामध्येच झालेलं आहे. शिक्षण सगळं पुण्यामध्ये झालेलं आहे. आणि आमच्या लहानपणी सांगायचं झालं तर व्यवसायातच होतो आम्ही सगळे. म्हणजे वडिलांचा किराणा व्यवसाय होता आणि या व्यवसायाचे म्हणजे एकदम खूप चांगलं सगळं घरात म्हणतात ना की जन्मजातच सगळं काही चांगलं चाललं आहे, फायनान्शियल काही चॅलेंजेस नाही, असं आमचं लहानपण होतं. इंग्लिश मिडियममध्ये प्रॉपर सगळं शिक्षण झालेलं आहे. पण 9th असताना 9वीत असताना मला सांगायला आवडेल की एक गोष्ट घडली माझ्या बाबतीत की आमच्या वडिलांचा एक मोठा ॲक्सिडेंट झाला आणि ते 6 महिने बेडवर झोपून होते. आणि त्या काळामध्ये अशा बिशी वगैरे ह्या गोष्टी खूप चालायच्या. तर माझे वडील काय करायचे, असे खूप सारे बिशीचे ते बॉस होते, हेड होते. आणि बिशीचा प्रकार ज्यांना माहीत असेल त्यांना माहिती आहे की जो बॉस असायचा हा बॉस काय करायचा, बिशी रन करत असताना रिस्पॉन्सिबल तो असायचा. तर ज्यांनी बिशी उचलली ते लोक काय करायचे, पैसे हे करून म्हणजे त्यांनी बिशी उचलली म्हणून त्यांना तर पैसे मिळून जायचे. पण ज्यांनी बिशी घेतली नाही ते लोक तर येणार पुन्हा मागायला. आणि बिशी ही जी सिस्टम होती ती बंद पडली त्यांच्या ॲक्सिडेंटमध्ये. आणि त्या काळामध्ये त्यांच्यावर ते 10 लाख रुपयाचं ते बिशीचं पूर्ण लायबिलिटी झाली. 6 महिने सगळं काम बंद. आमचे 3 वेगवेगळ्या ठिकाणी दुकानं होते, दुकानांमध्ये फ्रॉड झाले. सो एवढं सगळं फायनान्शियल स्टेबिलिटी असताना देखील आमच्या आयुष्यामध्ये, माझ्या आयुष्यामध्ये मला अजूनही आठवते, फार वाईट काळ आम्हाला पाहायला मिळाला. म्हणजे दिवाळीचे पण दिवस होते तर आम्ही दिवाळी देखील एन्जॉय करू शकत नव्हतो. इतकी अवस्था खराब झाली होती. आणि मग मी पण थोडंसं जबाबदारी घ्यायचं ठरवलं. आणि म्हणतात ना की ह्या वाईट प्रसंगातच माणूस खूप चांगल्या रीतीने घडतो. तर मी आज त्याला ब्लेसिंगच्या स्वरूपातच पाहतो आहे. कारण त्या गोष्टी घडल्या त्यामुळे आम्हाला त्या लहान वयात जबाबदारी घ्यायची जाणीव झाली व आम्ही जबाबदारी घेतली देखील. म्हणजे त्यावेळेसच आम्ही थोडं काय साईडने काय करून पैसे कमवता येतील याचे मार्ग शोधायला सुरुवात केली. आणि एकच लक्षात आलं की आता पुढचं आपलं शिक्षणाचं फार अवघड दिसतंय. फार म्हणजे मला 10वीच्या वेळेसचं सांगायला आवडेल की माझे फायनलला आम्ही बसू शकत नव्हतो. तर माझ्या वडिलांच्या मामांनी पैसे भरले फायनल फीचे म्हणून आम्ही 10वीची एक्झाम देऊ शकलो. अशा एवढी वाईट अवस्था झाली होती. आणि 10वीची परीक्षेचा निकालाची वाट देखील मी पाहिली नाही. आणि सुरुवात केली मी. एक सायकल होती माझ्याकडे, रेंजर सायकल होती. आणि त्या काळामध्ये तुमच्यापैकी काहींना जर आठवत असेल, एक अशी नारळाची बर्फी मिळायची जी 25 पैशाला एक वडी असं दुकानदार विकत होते. तर ते काहीतरी 8 रुपयाला काहीतरी पाकिट मिळत होतं. आणि मी ते दुकानदाराला 10 रुपयाला विकायचो आणि दुकानदाराचे सुट्टे विकून त्याचे 15 रुपये व्हायचे. तर मला एक पाकिट विकल्यानंतर 2 रुपये मिळत होते. आणि त्या काळामध्ये मी माझी सुरुवात केली जी करिअरची ती खोबरा बर्फी विकून केली. आणि दिवसाला मी 200, 300, 400 पॅकेट हे सायकलवर सेल करत होतो. आणि माझ्या रिझल्टची वाट देखील पाहिली नव्हती. म्हणजे तिथून माझं ॲक्च्युली सेलिंग करण्याची सुरुवात झाली. आणि मला सेल्स फार आवडायला सुरुवात झाली त्या काळापासूनच. आणि पुढे काय झालं, मी फार ह्याच्या डिटेलमध्ये जाणार नाही. पण पॅरलली माझ्या वडिलांची तब्येत नीट होण्यामागे काही गोष्टी घडल्या. ते म्हणजे त्यांना त्या काळामध्ये ॲक्युप्रेशर, बायोसिरेमिकच्या गोष्टी किंवा पॅरलल जे अल्टरनेटिव्ह थेरपी चालतात ह्या सगळ्या गोष्टींची त्यांना माहिती झाली व त्यांची आवड त्या गोष्टींमध्ये निर्माण झाली. आणि त्यांनी त्या गोष्टीची ट्रीटमेंट घेतल्यामुळे ज्यांना म्हणतात ना 6 महिने बेड रिटर्न होते, 5 किलोमीटर देखील गाडी चालवू शकत नव्हते, भरपूर सारे लिमिटेशन्स त्यांना आले होते, त्यांनी त्याच्यावर मात मिळवली. आणि त्यामुळे त्यांनी काय केलं की ठरवलं की आता मला याच क्षेत्रात उतरायचं आहे. म्हणजे लोकांना हेल्दी करणे, लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे. मग तिथून पुढे त्यांनी ॲक्युप्रेशरमध्ये MDची डिग्री देखील घेतली माझ्या वडिलांनी. व त्यांची इच्छा हे होती की दोन्ही मुलांनी आता हेल्थ सेक्टरमध्येच यावं. त्यामुळे त्यांनी मी त्यांच्या त्या गोष्टींचा अभ्यास करून मी न्यूट्रिशनमध्ये उतरलो व माझी बहीण फिजिओथेरपिस्ट झाली. आणि तिथून पुढे आम्ही मग हेल्थ इंडस्ट्रीमध्ये खूप चांगलं काम केलं. पुढे जर सांगायचं झालं तर माझ्या करिअरची सुरुवात मला जी सांगायच्या मधल्या काळात मी भरपूर सारे सेलिंग काही ना काही करत राहिलो. आणि जसं मी न्यूट्रिशनचं काम पूर्ण केलं, न्यूट्रिशनचं शिक्षण पूर्ण केलं, मी सुरुवात केली छोट्या प्रोग्राम्स घेण्याची. मी लोकांच्या घरी जायचो. 5 लोक 10 लोक असतील
तर मी एक बोर्ड, एक स्टँड घेऊन जायचो आणि लोकांना बोर्डवर सगळं एक्सप्लेन करून सांगायचो. प्रोटीन काय, कार्बोहायड्रेट काय, फॅट काय, व्हायटामिन काय, फॅट लॉस आणि वेट लॉसमध्ये डिफरन्स काय. आज तर आपण पाहतोय सगळेजण सांगतात फॅट लॉस महत्त्वाचं आहे, वेट लॉस नाही करायचा. बट ह्या गोष्टींची सुरुवात आम्ही कुठेतरी 2011मध्ये खूप वेगाने लोकांच्या घरोघरी जाऊन अवेअरनेस करणे. मग मंदिर असेल, कुठले सोसायटीचं क्लब हाऊस असेल, गार्डन असेल, जिथे जागा मिळेल, कुठं योगा चालत असेल, आम्ही प्रत्येक ठिकाणी न्यूट्रिशनवर अवेअरनेस द्यायला सुरुवात केली. आणि मला फार मजा येत होती ह्या गोष्टींमध्ये. आणि मग माझं पब्लिक स्पीकिंग वाढत गेलं. हे करत असताना मला एका कंपनीची ऑफर आली की त्यांचे फूड सप्लिमेंट्स होते आणि 60+ फूड सप्लिमेंट्स होते आणि ते त्यांना डॉक्टर्सला एक्सप्लेन करायचं होतं. तर नॉर्मली डॉक्टर्सला फूड सप्लिमेंट्स हा जो टॉपिक आहे, न्यूट्रिशन हा टॉपिक ऑप्शनल असतो, त्यामुळे बहुतेक डॉक्टरांना न्यूट्रिशनच्या डिटेल्स इतक्या माहीत नसतात. तर मला फार आनंद होता की त्यांनी मला निवडलं. आणि मला मजा ह्यातच होती की मला पैसे किती मिळणार हा पार्ट दुसरा, मला आनंद हा होता की मला डॉक्टरांना शिकवायला चान्स मिळणार आहे. आणि तिथे मग मी ती ऑपॉर्च्युनिटी स्वीकारली. जवळपास 6 महिने मी तिथं चांगलं ट्रेनिंग केलं. मग त्याच्यापेक्षा मोठी ऑपॉर्च्युनिटी आली आणि मग एका कंपनीचा आम्ही प्रॉडक्ट ट्रेनिंगचं पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी घेतली. तिथे देखील चांगला इन्कम होत गेला. मधल्या काळात मग मी चांगली ग्रोथ करत होतो. एका कंपनीचं खूप चांगलं मी काम देखील हातात घेतलं आणि खूप चांगल्या पद्धतीने इन्कम चालू होत होता. त्याच दरम्यान माझं जे लग्न झाल्यानंतर माझी अशी इच्छा होती की माझ्या वाईफने देखील काही ना काही हेल्थमध्ये करावं. मग हळूहळू जसं कोविडच्या थोडं अगोदर माझ्या वाईफने इंटरेस्ट घेतला. तिने पण न्यूट्रिशनमध्ये बेसिक माहिती घेऊन मग नंतर तिने कोविडने खूप मोठा गेम चेंज केला. कोविडमध्ये तिने ॲडव्हान्स न्यूट्रिशनची डिग्री तिने देखील पूर्ण केली. जे माझ्यासाठी एक चॅलेंजिंग गोष्ट होती, लोकांना डाएट आणि न्यूट्रिशन ह्याबद्दल जे गाईड करायला आम्ही सुरुवात केली होती, त्यामधल्या काळामध्ये आम्हाला एक गोष्ट जाणवली की हा कॉन्सेप्ट लोकांना समजत नव्हता. म्हणजे भरपूर सारे लोक आमच्याकडे येत होते, रिझल्ट्स ऐकून येत होते की रिझल्ट चांगले, काही लोकांना अवेअरनेस पण होता, पण ते आम्हाला विचारायचे. जसं मी तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं तर आम्ही एक डिटॉक्स डाएट नावाचं कॉन्सेप्ट खूप जास्त वेगाने रन करतो. जे आमचं एंट्री लेवलला लोक आमच्याकडे जेव्हा येतात तेव्हा आम्ही त्यांना डिटॉक्स डाएट सजेस्ट करतो. तर डिटॉक्स डाएट जेव्हा आम्ही सजेस्ट करतो त्यावेळेस आम्हाला जाणवलं की लोकांना ह्यातलं काहीच समजत नाही. त्यांना आम्ही सांगायचं असं 5 दिवसाचं डाएट आहे, तुम्हाला आम्ही कन्सल्ट करू आणि तुम्हाला ही लिस्ट आहे, तुम्हाला हे सगळं करायचं. म्हणजे लोकांचा पहिला प्रश्न असायचा फी किती. आम्ही त्यांना अमाऊंट सांगायचो, XYZ ही अमाऊंट आहे. मग लोक म्हणायचे ठीक आहे, आता तुम्ही काय पाठवणार आम्हाला. म्हणलं काहीच नाही पाठवणार. बरं, कुठून ह्या वस्तू घ्यायच्या, कुठे तुम्हाला देणार आहात का, तुम्ही बनवून काय देणार आहात का. ना आम्ही काय बनवून देणार आहे, ना आम्ही त्यांना काही पाठवणार आहे. फक्त आणि फक्त कन्सल्टेशनची ही फी आहे, हे देखील बहुतेक लोकांना समजत नव्हतं. म्हणजे एवढ्या चॅलेंजिंग ह्याच्यातून ही इंडस्ट्री मी सुरू केली आणि आज खूप चांगल्या पद्धतीने आम्ही ग्रोथ करतो आहे. आम्ही ऑनलाईन आजपर्यंत मोर दॅन 500+ लोकांचं ऑनलाईन डिटॉक्स करून घेतलेलं आहे. त्याचबरोबर हेल्थ अवेअरनेसचे जे मी सेशन घेतले वेगवेगळ्या कंपनीजसाठी, त्या कंपनीच्या माध्यमातून मी 1 लाखापेक्षा जास्त लोकांना संपूर्ण भारतावर ऑनलाईन आणि ऑफलाईन मी त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवलेली आहे. 1 to 1 जे मी कन्सल्टेशन केले फॉर सेलिंग माय हेल्थ प्रॉडक्ट्स. आता मी कुठलेही प्रॉडक्ट विकत नाही, मी फक्त डाएटमधून लोकांना हेल्थ करतो. त्यासाठी मी हिलिंग ह्युमन म्हणून एक ऑर्गनायझेशन देखील एस्टॅब्लिश केलेली आहे. पण ज्यावेळेस मी प्रॉडक्ट विकत होतो त्यावेळेस मी 1 to 1 कन्सल्टेशन करून 15,000पेक्षा जास्त लोकांना प्रॉडक्ट सेल केलेले आहेत. म्हणजे हे सगळं माझं कुठून सुरू झालं, एक फक्त खोबरा बर्फी जे मी विकली तिथपासून जे माझं सेलिंगचं सुरुवात झाली, तिथून मी आज न्यूट्रिशनमध्ये लोकांना हेल्प करत आहे. माझ्याकडं लोक जेव्हावेळेस येतात त्यावेळेस मेजर काय असतं की त्यांना वजन कमी करायचं असतं. त्यांच्या डोक्यात बाकी काय नसतं की फक्त वजन कमी करायचं आहे. सो मला जेव्हा मी हा बिझनेस डेव्हलप करत होतो त्यावेळेस मला जाणवलं की वजन कमी करायचं म्हणून लोक येतात, पण खरंमध्ये जो रिझल्ट येत होता, म्हणजे मी 100 क्लायंट्सचे जेव्हा रिझल्ट्स घेतले, त्यांच्याशी मी 1 to 1 बोललो, तर त्यावेळेस मला जाणवलं की प्रत्येकाचं वजन नाही कमी झालं, पण कोणाचं हेमोग्लोबिन जे कधी वाढत नव्हतं ते वाढलं, कोणाचं डायजेशन जे नॉर्मल झालं नव्हतं. 13 वर्ष लोकांचं कॉन्स्टिपेशन होतं, ते पोट साफ होत नाही, ही समस्या खूप मोठी असते, त्यातून त्यांना रिझल्ट भेटले. त्याचबरोबर झोप शांत लागत नव्हती, झोपेची समस्या दूर झाली, स्किनवर ग्लो आला, पिंपल्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले, पिरियड्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले लेडीजमध्ये. भरपूर साऱ्या लोकांचं इन्शुलिन बंद झालं, शुगरच्या गोळ्या बंद झाल्या, ब्लड प्रेशरच्या गोळ्या बंद झाल्या. आणि हे सगळं आज सांगायला खूप आनंद होतो की आज आम्ही रेसिडेन्शियल देखील प्रोग्राम घेतो. त्याच्यामध्ये 3 दिवस लोक येतात आमच्याकडे. डे 1ला आल्यानंतर आम्ही त्यांची शुगर चेक करतो, वेट चेक करतो. डे 3ला जेव्हा ते जातात त्यांना जाण्याच्या दिवशी देखील रिझल्ट आलेला असतो, शुगर कमी झालेली असते, वेट कमी झालेलं असतं आणि फार आनंद होतो. म्हणजे पैसे मिळतात ते भाग वेगळा, पण ह्यात आनंद जो मिळतो
तो फार मोठा असतो. कारण लोक ज्यावेळेस सांगतात की माझ्या एवढ्या गोळ्या चालू होत्या त्या बंद झाल्या, माझं एवढा त्रास कमी झाला, एवढे आजार होते, तर हे पैशात मोजणे इतकं नाही आहे. पैशापेक्षा खूप मोठा आनंद, खूप मोठं समाधान की आपण बाबा लोकांना खूप चांगलं हेल्प करतोय, ह्याचं एक चांगली भावना मनामध्ये निर्माण होते. मला सांगायला आवडेल की मी आज जे काही घडलो ना त्याच्यामध्ये माझ्या आईचा खूप मोठा वाटा आहे. कारण माझी आई नेहमी म्हणजे मी नेहमी सांगेल प्रत्येक पालकाला की तुम्ही तुमच्या मुलांना ना नेहमी मोटिवेट करा, नेहमी पॉझिटिव्ह बोला. माझी आई नेहमी सांगते की माझा प्रमोद खूप हुशार आहे, प्रत्येकाशी ओळख करून देताना म्हणते माझ्या मुलाला खूप जास्त समजतं. आणि मग आपल्याला काय होतं की जबाबदारी येते, अरे आपल्याबद्दल एवढं चांगलं बोललं जातं, तो आपल्याला चांगलं वागायलाच हवं. माझा मुलगा कधी वाईट नजरेने कुणाकडे पाहत नाही, कधी चुकीचं काम करत नाही, कधी कुठलं व्यसन नाही. मला सांगायला आवडेल की मला तर बिलकुल म्हणजे जन्मल्यापासून आम्हाला कधी चहाची सवय आमच्या आईवडिलांनी लावली नाही, ना कधी कुठले बेकरीचे पदार्थ खाऊ घातले. बघा आता आम्ही हे लोकांना सांगतोय पण आम्हाला आधीपासून असंच घडवण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळे काय झालं की नकळत आज आम्हाला इतकंच छान वाटतं की आम्ही आजपर्यंत माझ्या सेशन्समधून हजारो लोकांनी चहा सोडलेला आहे, खूप सारे लोकांनी व्यसनं सोडलेली आहेत. आणि ह्याच्यामध्ये मी म्हणेल की हे सगळं क्रेडिट माझ्या आईचं आहे. कारण तिने आम्हाला ज्या पद्धतीने घडवलं, म्हणजे वडील तर म्हणतात ना वडिलांचे तर धाक आहेच. म्हणजे मला अजूनही आठवतं आहे आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा वडील जर का असे म्हणजे घरी आले तर आम्ही आपलं ते पटकन म्हणजे इकडे तिकडे असं तर झोपी जायचो. कारण आणि त्यांना एक सवय होती, वडिलांनी एक काय घडवलं की काही गोष्टी झाल्या तर पहिले ते चूक काय दिसली तर पाडे विचारायचे आणि म्हणायचे टेबल सांग. आणि टेबल जर का चुकला तर मात्र फटके असायचे, बाकी काय नसायचं. आणि त्या सवयीमुळे मी तर म्हणेल की आज माझं जे गणित एवढं पक्क आहे, मी तोंडी गणित करतो, खटाखट माझे कॅल्क्युलेशन्स असतात. त्याचं कारण एकच आहे की वडिलांनी त्यावेळेस आम्हाला तेवढे फटके दिले आणि आज आमचे पाडे. महत्त्वाचं काय, गणित महत्त्वाचं आहे. आणि त्या पद्धतीने कॉन्फिडन्स द्यायचं काम, स्वतःवर विश्वास ठेवायचं काम, स्वतःची सेल्फ इस्टीम चांगली ठेवायचं काम हे आईने केलेलं आहे. त्याचबरोबर मला माझ्या बायकोची देखील खूप साथ राहिलेली आहे. कारण तिने माझा व्यवसायामध्ये पण मला खूप हातभार लावलेला आहे. आज मी एवढे क्लायंट्स हँडल करतो आहे, त्याच्यामध्ये सगळं बॅकएंड म्हणजे ज्या रेसिपीज सगळ्या आम्ही डिझाईन करतो. कारण आमच्या डाएटमध्ये आम्ही एक गोष्टीची काळजी घेतो की ह्या रेसिपी कारण मी स्वतः फूडी आहे, त्यामुळे ह्याची टेस्ट कुठेही कॉम्प्रोमाइज नाही झाली पाहिजे. पहिलं प्रायोरिटी ती असते आणि दुसरं म्हणजे ते हेल्दी पण असले पाहिजे. तर ह्या सर्व गोष्टींमध्ये माझ्या वाईफने खूप हेल्प केली मला. कारण खूप वेळा ही रेसिपी तशी नाही झाली, मला अशीच पाहिजे, आणि मग त्याचे व्हिडिओ शूट करणे, त्याचं सगळं कारण आज आम्ही हे सगळं ऑटोमेशनवर डे बाय डे घेऊन चाललो आहे. आज माझ्या नावाने प्ले स्टोअरवर ॲप आहे प्रमोद के बडीगर या नावाने. आपलं हिलिंग ह्युमनचं ॲप पाईपलाईनमध्ये आहे, त्याच्यावर काम चालू आहे. लवकरच ते लाईव्ह होऊन जाईल प्ले स्टोअरवर. तर हे सगळ्या गोष्टी करण्यामध्ये तिचा एक खूप म्हणतात ना एक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो. मी म्हणेल माझ्यासाठी आई पहिलं आहे, त्यानंतर मग माझी बायको देखील आहे. त्या दोघींनी मला खूप खूप हेल्प केलेली आहे. याचसोबत खूप चांगले मित्र भेटले. मित्र म्हणायला खरं तर बरोबर नाही ठरणार, मी तर म्हणेल गुरु भेटले. म्हणजे इतके वेळोवेळी प्रत्येकाने खूप साऱ्या गोष्टी शिकवल्या. म्हणजे आत्ता हा व्हिडिओ शूट होतो तर माझ्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी गुरु आहे असं म्हणायला हरकत नाही. कोणी आहे जे मला फायनान्सच्या बाबतीत गाईड करते, कोणी आहे मला बिझनेसच्या बाबतीत गाईड करते, कोणी आहे मला जे हेल्थच्या बाबतीत. मला स्वतःला देखील हेल्थच्या बाबतीत काही ठराविक चॅलेंजेस ज्यावेळेस मी मार्केटिंगचं काम करत होतो त्यावेळेस मला देखील स्वतःला काही हेल्थ चॅलेंजेस आले होते. आणि एक एवढा मोठा डाऊनफॉल मी कोविडमध्ये, मला अजूनही डेट देखील आठवते, डिसेंबर 2022मध्ये माझा एक खूप चांगलं बिझनेस सेट झाला होता. आणि त्या बिझनेसमध्ये प्रचंड मोठे लॉसेस मला सलग कंटिन्यू होत होते प्रत्येक महिन्याला. कारण मी माझे एक्सपेन्सेस वाढवून ठेवले होते. आणि त्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये मला जी हेल्प झाली ते मी खूप सारे म्हणतात ना असे हेल्थचे हेल्प झाली. हेल्थमध्ये म्हणतात ना कधी कधी माइंडवर प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला माइंडवर काम करण्यासाठी फिजिक्सवर काम करावं लागतं. आणि त्या काळामध्ये मग मी एक सवय सुरू केली जी आता मी कंटिन्यू करतो आहे, ज्याला मी नेहमी सांगतो की आफ्टर 35 मी सुरू केलं, ते म्हणजे ट्रेकिंग मी सुरू केलं. आणि आता मी वीकली ट्रेकिंगला जातो. आणि मी इथे देखील तुम्हाला सगळ्यांना सांगेल, एकदा तरी तुम्ही लाईफमध्ये ट्रेकिंग सुरू करा, मग तुम्हाला पुन्हा सांगायची गरज नाही पडणार की तुम्ही रेग्युलर ट्रेकला जात जावा. कारण ज्यावेळेस तुम्ही डोंगर चढता ते एक चॅलेंजिंग सिच्युएशन आहे, तुम्हाला कॉन्फिडन्स खूप चांगला वाढतो. आणि त्याचबरोबर तुम्ही जेव्हा निसर्गाशी कनेक्टेड होता तर जे हॉर्मोन्स आहेत, हॅपी हॉर्मोन्स, हे सगळे तुमच्या बॉडीमधून म्हणजे हे डोपामिन असेल, एंडॉर्फिन असेल, सेरोटोनिन असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला खूप चांगल्या प्रमाणात मिळतात. ह्याच्यावर माझे खूप सारे ऑनलाईन सेशन्स देखील आहेत जे तुम्ही पाहू शकता, ज्यातून तुम्हाला लक्षात येईल की हॅपी हॉर्मोन्सचं महत्त्व किती आहे. बऱ्याचदा आपण काय करतो, बॉडीच्या लेवलवर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला जातो, माइंडच्या लेवलवर सॉल्व्ह करायला जातो. माइंडच्या लेवलवर सॉल्व्ह करायला आपण काय करतो, कुठला तरी मोटिवेशनल व्हिडिओ पाहतो,
किंवा आणखीन काहीतरी करतो. काही लोक मंदिरात गेल्यानंतर बरं वाटतं. माझं मंदिरात जाण्याबद्दल बिलकुल विरोध नाही, मी देखील जातो. पण फक्त एवढं करून राहणार नाही. तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये जे मंदिर म्हणजे हृदय आहे, आपण म्हणतो ना कुठे शोधीशी रामेश्वर, कुठे शोधीशी काशी, हृदयातील परमेश्वर हृदयातच उपाशी. आज आपल्या हृदयातला परमेश्वर आहे ना, थोडा बघा उपाशी झाला आहे का ओव्हरफीड झाला आहे. आता मी थोडं ह्याच्यामध्ये हेल्थवर बोलेल. आम्ही डिटॉक्स डाएटमध्ये पण सांगतो की जो परमेश्वर ज्या हृदयात राहिला आहे त्याला ती जागा स्वच्छ करा, ते डिटॉक्स करून घ्या शरीराला. आणि ते कुठंतरी घडतं जेव्हा तुम्ही डाएटमध्ये चेंज करता आणि ट्रेकला वगैरे मी जे सांगितलं तुम्हाला ब्लड सर्क्युलेशन खूप चांगलं मिळतं हृदयाला. असे भरपूर सारे फायदे तुम्हाला होतात. माझ्याबद्दल थोडंसं मला सांगायला आवडेल. आयुष्य कसे जगावे आपण याबद्दल थोडं बोलायला मला आवडेल. की आयुष्य जगताना ना सगळ्यात पहिलं मी आता माझं एज 39 आहे. मला जे आता लक्षात येते आयुष्य जगताना, तर पहिलं तर काय, एक माझे फायनान्शियल कोच आहेत, ते नेहमी सांगतात की नीड अँड वॉन्टमध्ये फरक लक्षात घ्या. म्हणजे तुमच्या ज्या गरजा आहेत ना त्या थोड्या कमी ठेवा. आज काय झालेलं आहे, आपण कंपॅरिझन करण्याच्या चक्करमध्ये कारण नसताना फार आपल्या गरजा वाढवून ठेवलेल्या आहेत. मग त्या पूर्ण करण्यासाठी अननेसेसरी आपण स्ट्रेसमध्ये जातो आहे. आणि आनंदाने जगायला चालू करा. म्हणजे फार चेहऱ्यावर स्माईल ठेवायला कुठे आपल्याला टॅक्स भरायचा आहे. तुम्ही म्हणाल असं का करायचं, असं म्हणतात फेक इट टिल यू मेक इट. तुम्ही फक्त स्माईलने जगायला चालू करा. बघा आपण इतकं टेन्शन घेतो छोट्या छोट्या गोष्टीचं. मी नुकताच एक वीर सावरकर यांचा मूवी पाहिला, त्यांच्याबद्दल ऐकून होतं, पण ज्यावेळेस मी मूवी पाहिला वीर सावरकर यांचा, त्यातनं मला फार प्रेरणा मिळाली. विचार करा, अशी व्यक्ती ज्याला माहीत नाही की तो ज्या गोष्टीसाठी लढत होता ती गोष्ट म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पाहायला देखील ते नसणार आहेत. त्यांना माहिती होतं की जगतील राहतील, काही माहीत नव्हतं त्यांना. एवढं म्हणजे शिक्षा झाली, तुरुंगवास झाला. तुम्ही हवं तर तो मूवी पाहून घ्या. त्यांना जेलमध्ये एवढं ते सडलेलं अन्न मिळत होतं है ना. अशा ठिकाणी म्हणजे जेलमध्ये असं ठेवलं जात होतं की तिथंच सगळं करायचं आहे, तिथंच खायचं आहे. म्हणजे किळसवानं सगळं आयुष्य असताना देखील त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल दाखवलं आहे. मग मला सांगा, जर आयुष्यात ते एवढ्या अडचणीत असताना जर हसू शकतात, आणि एंडला मूवीला असं लिहिलेलं आहे की म्हणजे ते एवढं असताना पण स्वातंत्र्यानंतर देखील ते 15, 16, 18, 20 वर्ष जगले ते पुढे. म्हणजे हे आनंदी राहण्याची किती महत्त्वाची गोष्ट आहे की फार अवघड नाही आहे. म्हणजे त्यांचे दात देखील पूर्ण खराब झाले होते जेलमध्ये आल्यानंतर, आपल्याला दाखवलं त्या मूवीमध्ये. छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही पाहू शकता. म्हणजे मी तुम्हाला एक मूवी नाही सांगेल, हे रिअल आहे. मूवी बनल्यानंतर पण ॲक्च्युली अशी माणसं घडलेली आहेत ज्यांना एवढे समस्या होते तरी ते आनंदी होते. मग आपल्याला ते एवढं मोठं काही चॅलेंज नाही आहे की आपण आनंदी राहायचं सोडावं. तर फक्त आनंदी राहायला चालू करा हळूहळू तुमची. कारण प्रत्येक दिवस म्हणतात ना हा बदलत राहणार आहे, पण आनंदी राहणं हे तुम्हाला जमलं पाहिजे. त्याचबरोबर आता मी ज्या व्यवसायात आहे, आणि जर तुमच्यापैकी कोणाची इच्छा असेल की न्यूट्रिशनमध्ये करिअर करायचं आहे, तर मला तुम्हाला एक संदेश द्यायला आवडेल. जर का तुम्हाला कोणताही व्यवसाय करायचा आहे, न्यूट्रिशन असू दे तर कोणताही असू दे, उद्योजकाची एक खासियत असते की ते म्हणजे सुरुवातीचे काही महिने फुकट काम करायची तयारी असली पाहिजे. सुरुवातीला तुम्हाला पैसे मिळणार नाहीत, कारण तुम्ही गोष्टी टेस्ट करत असता, खूप सारे प्रयोग करत असता, खूप सारे एक्सपेरिमेंट करत असता. तर सुरुवातीचे पहिले काही महिने फ्रीमध्ये काम करायची जो तयारी ठेवेल, जर असेल तुमच्यामध्ये तयारी, तर नक्कीच तुम्ही व्यवसाय करायला येऊ शकता. दुसरी गोष्ट, उद्योजकांनी फक्त स्वतःचं घर कसं चालेल किंवा स्वतःला किती पैसे मिळतील हा विचार कधीच करायचा नसतो. फक्त हा विचार करायचा असतो की तुम्ही कुठे मोठा इम्पॅक्ट क्रिएट करू शकता. आणि आज खरंच भारत देशाला गरज आहे खूप साऱ्या उद्योजकांची. आणि फक्त गरज आहे ती म्हणजे, कारण आता एक नुकतंच मी ऐकलं की आपण सगळे एज्युकेशनल ट्रॅपमध्ये अडकत चाललेलो आहे. एक अशा सिस्टममध्ये आपण अडकत चाललो आहे ज्याच्यामध्ये फक्त म्हणतात ना असे लोक तयार होतात जे शिकून झालं की फक्त जॉब शोधतात. ते एक इंटरव्ह्यू मी ऐकत होतं एका UPSC ॲस्पिरंटचा, की तो 12 वर्ष झालं तयारी करतोय, रडतोय तो की माझ्या आयुष्यातली 12 वर्ष वाया गेली. मी कुठल्याही ह्याचा विरोध करत नाही आहे, चुकीचं म्हणत नाही. मी म्हणेल की प्लॅन बी तुमचा रेडी असला पाहिजे. जॉब नाही मिळाला तर जे भेटेल ते, जसं मी तुम्हाला माझ्या स्टोरीमध्ये सांगितलं, मी तर 10वीचा म्हणजे 10वी किती लहान वय असतं, त्या वयामध्ये मी ठरवलं होतं रिझल्ट तिकडं बाजूला, पहिलं मी काही ना काही पैसे कमवायला सुरुवात केली. मला अजूनही आठवते, मी वयाच्या 16व्या वर्षी महिन्याला 18,000 रुपये कमवत होतो त्या वयात. तर तुम्ही समजू शकता त्यावेळेसपासून मला पैसे कमवण्याची जी सवय लागलेली आहे ती अजून पण टिकून आहे. आज देखील आम्ही खूप चांगले नंबर्समध्ये ग्रो करतो आहे, खूप चांगल्या टीममध्ये ग्रो करतो आहे. आणि आम्ही किती फायनान्शियली कमवतो हे महत्त्वाचं नाहीच आहे. आम्ही लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व करतो आहे, लोकांना रोजगार क्रिएट करून देतो आहे, हेच आमचं ध्येय आहे. थँक्यू.